नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये शौर्यने पद्माला मात्र आता जहागीरदारांच्या घराबाहेर काढलेलं असतं. तर इथे आता हर्षवर्धन जहागीरदाराने पद्माचा मोबाईल विजयाकडे दिलेला असतो आणि विजयाला सांगितलेलं असतं, हिचा मोबाईल मी येईपर्यंत हिच्याकडे द्यायचा नाही आणि पद्मा आजपासून तू आमच्या गेस्ट हाऊसमध्येच राहायचं, आता या घरातनं अजिबात बाहेर पडायचं नाही. आता पद्माला मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिला तर या घराबाहेर पडणं खूप गरजेचं असतं आणि मालकांनी डायरेक्ट इकडेच राहायला सांगितलेलं. हे ऐकून आता विजयालाही धक्का बसतो. तेव्हा विजय म्हणू लागतो, काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेच हर्षवर्धन म्हणू लागतो, विजया, पद्मा ही फक्त आपली मोलकरी नाही, तर मी तिला आपल्या घरचा सदस्य मानतो. त्यामुळे जर ती आपल्या घरात राहिली तर आपलाही फायदा होईल आणि तिलाही हवं ते नको आपण सगळं बघू शकतो आणि आपलं लग्न घर आहे, त्यामुळे पद्माला इथेच राहू द्यायचं, अशी ताकीद देऊन आता हर्षवर्धन दिल्लीला निघालेला असतो. आता शौर्य मात्र पद्माकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच शैलेशा म्हणू लागते, जाऊबाई, अहो बघताय ना आपल्या घरात काय चाललंय, ते दिसतंय ना तुम्हाला? त्याच वेळेस आता दिव्याला मात्र धक्का बसतो. अरे बापरे, या मोलकरणीला एवढं महत्त्व, चक्क तिला आपल्या घरात राहण्याचं सांगितलंय. नाही नाही नाही, त्या दिवशी अर्पिताने फोन केला होता, तिला पद्माकडनं मेहंदीचे कोण हवे होते, नक्कीच ही मेहंदी एवढी कशी लाल रंगणार आहे हे बघावंच लागेल, असे आता दिव्या मनाशीच म्हणू लागते. तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर हुलगुत्ते आता मात्र 4-4 फोन हातात घेऊन तयारीला लागलेले असतात. एक झाला का एक फोन, दुसरा झाला का तिसरा, असे सारखे त्यांना फोनवर फोन येत असतात. कारण आता जसा हर्षवर्धन निघाला तसे त्यांचे माणसं दबी धरून कामाला लागलेले असतात ना. तेवढ्यात लगेच आता इन्स्पेक्टर येतात आणि मला लागतं, सर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 पोरांना उचललंय आपल्या माणसांनी. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणतो, यत्तर यत्तर चंचुपात्र, अरे वा, अजून 2 बिबटे कुठे, ते 2 उचललेत, अजून 2 कुठे आहेत? त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतो, सर, आपण त्यांनाही उचलणार आहोत, पण विक्रांत शिर्के दिल्लीला निघाला टॅक्सीने, त्यांचं म्हणजे बहुतेक गोव्याला जे फार्म हाऊस आहे ना तिकडेच जायचं असेल असं वाटतं, या शंका आली आम्हाला त्यावरती. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, त्याला जाऊ द्या की हो गोव्याला, आपण आधी या 4 जणांना उचलूया आणि यांचं स्टेटमेंट घेऊया आणि मग त्याला उचलूया. त्यावर लगेच इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, पण सर, एकदा का बाहेरच्या राज्यात जर विक्रांत शिर्के घुसला तर आपण त्याला तिकडे नाही पकडू शकत, त्यामुळे सर काय करायचं, त्याला अडवायचं का, सांगा लवकर. त्यावर लगेच इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतो, नाही, त्या शिर्केला जाऊ द्या, त्याच्या पाठोपाठ गोव्याला आपली काही माणसं पाठवा, पण गोव्याला गेलं म्हणजे फक्त दारू आणि मजा मारायची असंच नसतं, आपल्या कामाशी काम ठेवायचं सांगा आणि पटकन त्या 4 कुत्र्यांना घेऊन या, असे म्हणत आता इन्स्पेक्टर हुलगुत्तेने इन्स्पेक्टर मानेंना कामाला सावलेलं असतं. तर इकडे आता शौर्यच्या रूममध्ये पद्मा येते आणि म्हणू लागते, दादा मी काय करू, मला या घरातनं काही करून बाहेर पडावं लागेल दादा, पण मालकांनी काय सांगितलं ऐकलं ना आणि घरात सगळेजण आहे दादा, मी नाही बाहेर पडू शकत. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, पद्मा तू काळजी करू नको, घाबरू नको आणि ज्या वेळेची तू वाट बघते ना ती वेळ येईल, थांब पद्मा, तू विचार कर. तेव्हा पद्मा म्हणू लागते, नाही दादा, शक्य नाही आहे आता ते, पण मला इकडनं बाहेर पडावंच लागेल, कारण ऊर्जाताईने मला बोलावलंय आणि त्या 2 पोरांना पकडलं इन्स्पेक्टर हुलगुत्तेने, मला काही करून इथनं बाहेर काढा दादा. त्यावर शौर्य म्हणू लागतो, ठीक आहे पद्मा, मी तुझी मदत करायला तयार आहे, पण त्या दिवशी नेमकं तुझ्या अंगावरती हात टाकणारा कोण आहे हे मला समजलं पाहिजे. आता मात्र लगेच त्या दिवशीचे सगळे काही क्षण इथे पद्माला आठवू लागतात. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, सांग पद्मा, त्याचं नाव सांग मला. तेव्हा पद्मा म्हणू लागते, दादा, विक्रांत शिर्के. आता मात्र शौर्यला खूपच राग येतो. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, म्हणजे डॅड आपल्या वकिलीपणाचा फायदा घेऊन त्या शौर्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, ते पण त्यांचा होणारा जावई आहे म्हणून? नाही नाही नाही, अशा माणसाशी मी माझ्या तीर्थाचं लग्न होऊ देणार नाही. नाही पद्मा, मी तुला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार, ऊर्जा तुला न्याय मिळवून देण्यासाठी लढते. जर आज ऊर्जा नसती ना पद्मा, तर एव्हाना तुझा जीवही गेला असता, त्यामुळे आज मी तुझी साथ देणार पद्मा. तेव्हा पद्मा म्हणू लागते, पण दादा, आपण घराबाहेर कसं पडायचं? तेव्हा आता शौर्य म्हणू लागतो, ऊर्जा काळजी करू नको, ऊर्जाने ज्या टायमेला तुला बोलावलंय ना त्या टायमाला हा शौर्य तुला घराबाहेर काढणार, असं आता इथे शौर्याने ठरवलेलं असतं. तर इकडे आता अर्पिताला बातमी कळालेली असते, तिला फोन आलेला असतो की विक्रांतचे 2 मित्र गौती आणि सुचितला पोलिसांनी उचललंय
आता हे ऐकून अर्पिताला धक्का बसतो. आता फोन बंद होताच ती हर्षवर्धन अंकलला फोन लावू लागते, पण फ्लाईटमध्ये निघाल्यामुळे आता हर्षवर्धनचा फोन स्विच ऑफ असतो. तर इकडे आता ती काय करावं तिला काही सुचत नाही. ती आपल्या डॅडींना म्हणजे MLA शिर्केंना फोन लावू लागते, पण डॅडीही फोन उचलत नसतात. अर्पिता मात्र घाबरून जाते. तर इकडे आता त्या 2 टवाळ पोरांना घेऊन आता इन्स्पेक्टर माने पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, आले 2 कुत्रे आले, अजून 2 कुठे? तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, त्यांना पण उचलण्याचं काम झालंच आहे, येतीलच ते पण आता. त्यावर लगेच इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, मग चला आता यांना मस्त पोटभर खाऊ पिऊ घाला, कुरकुरीत द्या, मुरमुरीत द्या, सगळं काही द्या. आणि एकदा का पोटभर खाल्लं ना की म्हणजे कसं माणूस सत्य बोलतं, तुमच्या तोंडातनं पटकन सत्य बाहेर येईल, हो की नाही? यंत्र यंत्र चंचुपांत्र. आता मात्र लगेच इथे सुचित म्हणू लागते, ए तू आमच्याशी असं बोलू शकत नाही हा, तुझी आमच्याशी गाठ नीट लक्षात ठेव. त्यावर आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते लगेच आता सुचीजवळ येतो आणि म्हणू लागतो, मला ये बोलतोस तू मला? तू काय माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या का? ए कसा बोलला तू? ए आता तू काही करू शकत नाही, पण मी काय काय करू शकतो हे तू बघच. त्यामुळे माने पोटभर जीव घाला, एकदा का पोलिसांचा मार खाल्ला की दुसरं काही खाण्याची इच्छा होणार नाही ना, म्हणून म्हणतोय. आणि हो, लवकरात लवकर खरं खरं बोलायचं. जर तुम्ही खरे बोललं नाही ना, तुमचा तो बिबट्या कुठे गेलाय, मेन बिबट्या, ते जर खरं खरं सांगितलं नाही ना, मग तुमच्या पाठीवरती बिबट्यासारखे वळ उठवले जाणार. चला घेऊन जा यांना, पोटभर खाऊ घाला. असे म्हणत आता लगेच इन्स्पेक्टर माने सुचित आणि तो जो दुसरा मित्र असतो त्या दोघांना आतमध्ये घेऊन जाण्यात येतं. तर इकडे आता पद्मा किचनमध्ये काम करत असते. त्याच वेळेस आता मात्र लगेच विजय येते आणि म्हणलं की, पद्मा तुला मालकांनी गेस्ट हाऊसमध्ये का राहायला सांगितलं, नेमकं खरं कारण सांगा. आणि तुझा मोबाईल का बंद करून माझ्याकडे दिलाय, काय झालंय नेमकं खरं खरं सांग. त्याच वेळेस आता शौर्य येतो आणि मी लागतो, आई अगं तुला माहिती नाही, आजकाल हे मोलकरणी कामवाल्या अगं सारख्या रील बघत असतात, म्हणून आपल्या डॅडींनी ना तिचा मोबाईल स्विच ऑफ केला असेल. त्यावर लगेच आता विजय म्हणू लागते, ते सगळं ठीक आहे रे, पण आता हिला गेस्ट हाऊसमध्ये राहायला सांगितले, मग नोकरांनी काही घरात राहायचं का? त्यावर लगेच शौर्य म्हणू लागतो, आपले डॅडी कसे माहिती आहे ना, अगं नोकरांसाठी दुसरा बंगला बांधू शकतील ते, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ. आता मात्र लगेच पद्माला चक्कर आल्याचं पद्मा इथे नाटक करू लागते. तेच आता पद्मा पडणार, तेच शैलेशा शौर्य सगळेजण तिला पकडतात. आता मात्र लगेच विजया घाबरते आणि म्हणू लागते, अरे बापरे पद्माला काय झालं, पद्माला जर काही झालं तर आईसाहेब खूप भडकतील, आता काय करायचं? तेव्हा शैलेशा म्हणू लागते, जाऊ बाई हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, शौर्य चल पटकन हिला हॉस्पिटलला घेऊन जा. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, नाही नाही नाही, डॅडींनी तिला घराबाहेर पडायचं नाही असं सांगितलंय ना, मग मी नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा विजय म्हणू लागतं, अरे बाबा असं नको करू, घेऊन जा, त्यांच्याशी मी बोलेन, त्यांना मी समजावेन. असे म्हणत आता बरोबर इथे शौर्यने पद्माला बाहेर काढलेलं असतं. तर इकडे आता स्टेटमेंट घेण्यासाठी इन्स्पेक्टर हुलगुत्ते आता त्या 2 टवाळ पोरांजवळ येतात आणि म्हणू लागतात, ते असे लग्नाला आल्यासारखे काय बसलात, आहेर द्यायचंय तुम्हाला, पटापट बोला, त्या दिवशी शिर्केंच्या घरात काय काय झालं होतं, काय चालू होतं? तेव्हा लगेच त्यातला एक मित्र म्हणू लागतो, काय नाही आमची साधी बॅचलर पार्टी होती, म्हणजे आम्ही फक्त दारू पित होतो. तेव्हा इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतो, अरे बापरे फक्त दारू, फक्त दारू, अजून काय काय झालं? त्यावर आता दुसरा मित्र घाबरतो आणि म्हणू लागतो, ते पुरणपोळी घेऊन. त्याच वेळेस आता लगेच एक मित्र त्याला खुणावतो आणि गप्प बैस असे म्हणू लागतो. आता लगेच इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतो, ए त्याला कशाला दबाव टाकतोय, काय पुरणपोळीचं बोल बोल पटकन. तेव्हा आता तो दुसरा मित्र म्हणू लागतो, म्हणजे ना आम्ही पुरणपोळी मागवली होती ना. त्यावर आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतो, अरे बापरे दारू बरोबर चकना म्हणून पुरणपोळी, कोण खातं दारू बरोबर? इन्स्पेक्टर माने, अहो हे जरा विचित्रच प्रकरण आहे, दारू बरोबर चकना म्हणून पुरणपोळी, ती काही गुळवणी होती का दारू? आता मात्र लगेच इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, ते लवकरात लवकर विनयभंगाविषयी सांगा, काय झालं तिकडे? आता विनयभंगाचं नाव काढतं जोगे घाबरतात. तेव्हा इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, घाबरलात ना, मग खरं खरं बोलायचं आणि सगळं खरं खरं सांगायचं, नाहीतर आज तुमची खैर नाही, इथे तुमची चटणी झालीच म्हणून समजा. तर इकडे आता पद्मा मात्र शौर्यदादाला म्हणू लागते, दादा बरं झालं तुला ऐन वेळेस हे सगळं सुचलं आणि तू मला घराबाहेर काढलं, पण मला आता एक फोन करायचा आहे, प्लीज मला तुझा मोबाईल देतोस? आता लगेच इथे शौर्यच्या मोबाईलवरनं पद्माने ऊर्जाला कॉल केलेलं असतं.
असतो. त्याच वेळेस आता ऊर्जाला धक्काच बसतो. पद्माने शौर्यच्या मोबाईलवरनं कसा कॉल केलाय? आता मात्र शौर्यने डोक्याला हात लावलेला असतो. आता जर हे सगळं ऊर्जाला कळालं तर काय होईल? असे असंख्य प्रश्न आता पद्मा आणि शौर्यसमोर उभे राहिलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, शौर्य आता पद्माला म्हणू लागतो, पद्मा हे बघ, ऊर्जाला जर कळालं की मी हर्षवर्धन जहागीरदारचा पोरगा आहे तर तिचा विश्वासघात होईल. ती इथे केस हारण्याच्या चान्सेसकडे जाईल. पण मला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे पद्मा आपल्याला तिच्यापासून हे सत्य लपवावं लागेल. तू तिला काहीही सांगणार नाहीये असं आत्ता शौर्यने पद्माला सांगितलेलं असतं. तर इकडे आता MLA शिर्केंना अर्पिताने ही बातमी पोहोचवलेली असते की 2 मित्रांना उचललंय विक्रांतच्या. आता मात्र MLA शिर्केला धक्का बसतो. तर इकडे आता ऊर्जा तडकच शौर्यजवळ त्याने मला लागते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. तू कोण आहे? पद्माने तुला मदतीला कसं बोलावलं? तू पद्माला जहागीरदारांच्या घरातनं कसं बाहेर काढलं? खरं खरं सांग. आता मात्र शौर्य ऊर्जेच्या प्रश्नांची काय उत्तर देईल आणि पुढे काय काय मज्जा बघायला मिळणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.